काय हवं आहे बानू तुला? माग. ह्या क्षणी तू जे मागशील ती इच्छा पूर्ण होईल. बाणाई, ही संधी दवडू नकोस. आता या पुढचा मार्ग तुला प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीच दाखवतील. मला आशीर्वाद म्हणून माझी एक इच्छा पुरी करायची. जवळ मला माझं खरं रूप कळत नाही तवर तुम्ही ही जेजुरी सोडून जाऊ नका. नारायण नारायण. ध्यायेन मल्लारी देवम कनकगिरिनिभम भाळसा भूषितांगकम श्वेताश्वं खड्गहस्तं विबुध बुधगणैः सेव्यमाकृतार्थे. प्रणाम देवा. मुनिवर, आज आख्यानाच्या आधी भेटायला आलात? होय देवा, आज आख्यानात पुन्हा आपल्या अवताराबद्दल सांगणार आहे. आपण एकमुखी अवतार का धारण केलात याबद्दल सांगणार आहे. तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणूनच आज आख्यानाआधी आपले दर्शन घ्यावे असे वाटले. मुनिवर, सर्वांना ह्या अवतार कार्याचे प्रयोजन तुम्ही सांगित असलेल्या आख्यानामुळे कळत आहे. नारायण नारायण. देवा, मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. मला माझे कार्य समर्थपणे पार पाडता यावे हीच माझी सदिच्छा आहे देवा. आणि तुम्ही ते समर्थपणे करालच. नारायण नारायण. मुनिवर, जसे तुम्ही माझे दर्शन घ्यायला आला आहात तसेच तुमच्या आराध्याचेही दर्शन घ्यावे. होय देवा. पण मुनिवर, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या मूळ रूपाबद्दल बानूला कळलं आहे हे आख्यान सांगताना ध्यानात ठेवावे. होय देवा. नारायण नारायण नारायण. बानू, अगं ये बानू. अगं आवरलं का नाही तुझं अजून? अरे येईलच ती. दम खा की जरा. बानू, या बानू. अगं बया 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 बया. अरे वाडा हाय का काय म्हणायचं? शेवंती, तू आणि हात. अरे आजा, किती दिवसानं भेटतो या. हा हनुमानजी, तू कशी आहेस ग? बानू कुठं दिसना? अगं येईलच ती. तू चलात बस की वाईस. नाही नाही, आत न ग, मी हातात बसती. आजा, जेजुरी बघून डोळ्याचं पारणं फिटलं बघ. सोन्याची जेजुरी म्हणत्यात त्या उगण हाय कळलंय मला. बानू मावशे. अगं बया, रूपवान दिसायला लागली हा बानू. मावशे. आणि ही कोण ग मावशे? आता रंग्यानं सांगितलं नाही वय?
अगं ही गंगी रंग्याची बायको आहे. होय का? रंगाची बायको? पर हे कवा झालं? अगं झालं लय दिस. आमचं हे कुठं दिसणार तवा? कुठं गेला आहे ती? अगं तो हात राहत नाही हा, गावामध्ये राहतोय हा. पण आता येईल, गडावर जायचं आहे ना, आख्यान आहे. खर तर ह्या आख्यानाचं ऐकूनच आलो बघा आम्ही होत. आजा ए, अरे आख्यानाला जायचं का नाही बाबा? बाणाईला भेटून आल्यापासून तुम्ही काही बोलला नाही. तुम्ही का बोलत नाही आहात ते मला कळू शकतं. तुम्हाला ठाऊक आहे ना, मग का विचारता आहात? तुम्हाला इथून जायचं होतं हे मला ठाऊक आहे. हो, परंतु मी माझ्याच वचनात अडकले आहे. हो, परंतु ते आता घडून गेलं. मला जेजुरी प्रिय आहे, परंतु मला खरंच खूप आठवण येते हो विष्णू लोकाची. देवी, मी एक सांगू? जर तुमची इच्छा असेल तर आपण क्षीरसागरी जाऊन येऊ शकतो. खरंच? हो. नारायण नारायण. प्रभू आत येऊ? यावं मुनिवर. मुनिवर, मुनिवर, आख्यानाच्या आधी असे कधी आला नव्हतात. आज काय विशेष? कारणही तसेच आहे प्रभू. आख्यानात शारदीय नवरात्र उत्सवाची महती यथाशक्ती सांगितली, परंतु संकोच नको, जे असेल ते सांगा. याआधी आख्यानाची स्थिती वेगळी होती प्रभू. आता बानूला आपल्याविषयी कळले आहे आणि अजूनही श्री म्हाळसादेवींना हे ठाऊक नाही की आपणच श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी आहात. मुनिवर, अहो हळू बोला. भिंतींनाही कान असतात. नारायण नारायण. तुम्ही काळजी घ्या. जर काही घडलंच तर मी आहे तिथे. बर. माते, आपण काहीच बोलला नाहीत. माझे काही चुकले का? मुनिवर, तुम्ही यावं. बर. परंतु मी काय म्हणतो प्रभू, इथे विशेष काही घडले का? मुनिवर, मी तुम्हाला नंतर सांगेन. नाही म्हणजे माता काहीच बोलल्या. या आता. नारायण नारायण.
नक्की जायचंय ना? हो. गंगे तुम्ही आता असा जातो आणि असा येतो म्हटला होता तसा, आणि अजून हाताच ती देवांची सेवा करावी म्हणून राहिलो वाईच. वय का? चांगलं आहे. गंगे अगं राहू दे राहू दे राहू दे. तुम्ही आपल्या पाठीशी घाला नुसतं, आणि म्हणून हे ना. अरे पण रंग्या, तुझं लगीन कवा झालं सांगितलं नाही सामासनी? होय, ते सांगायचं राहूनच गेलं. म्हणजे तसा विषयच निघाला नाही ना कवा, आणि आजा बी बोलला नाही कवा. आता तर म्या कवा सांगणार हा? आणि तसा विषय बी नाही निघाला. आणि हा तर काय चाललंय तू बघतेस ना हो. काय चाललंय? काय नाही. आणि देवाचं दर्शन कुठं होईल? ती आत आहे का? नाही अगं, ते गाडाव असत्यात, आणि त्यासनी भेटायचं म्हणलं तर तत जावं लागतं गाडाव. होय का? तुला लई ठाव आहे रे समद. अगं तर गडावर महाराज आख्यान सांगणार आहे ती. समजून तर आख्यान ऐकाय जातात बघ. वय ऐकलंय म्या. महाराजाचं बी लई दिवसानं दर्शन होईल बघ. किती दिवस राहणार आहे हं? आय? आल्यासारखं 2 दिवस राहीन आणि महागारी जाईन आपल्या वस्तीवर. आपल्याला काय, देवाचं दर्शन झालं आणि दुसरं काय पाहिजे? अगं शेवंते, अगं जेजुरीचं दर्शन झालं तुला हा? आता देवाचं बी दर्शन होईल बघ तुला. अगं भाग्यच आहे तुझं. तुम्ही येणार आहे ना माघारी वस्तीवर, का हातच राहणार आहे? ते बोलू की नंतरच्यानं. का नंतर कशा पायी? अगं जाऊ दे ग गंगे, आल्या आल्या तंटा न ग. मला कुठं हाऊस आहे तवा? मग मला हौस आहे वैतावा. हं. अरे ये बाबानो, अरे तंटा कशापाई करताय हा? अरे सकाळ सकाळ तंटा करणं बरं नाही. जायचं हाय का नाही गडावर आख्यान ऐकाया? वय की आख्यानाला लोक आला असत्याल. मला बी ऐकायचं आहे. कुठं असतं म्हणलं आख्यान? हा आजा, गडावर ग तत. वरदानजी बी असत्याल ना गड्यावर? वय तर. हा, बानूचं लगीन देवासंग होणार हे ध्यानात आल्यावर तेच आलं होतं ना वस्तीवर. वय हे बानू, हा ग कुठं हरवली? हा ग कसल्या विचारत हाय? कसल्याच नाही मावशी. अगं मी काय म्हणते, आपण समजे गडावर जाऊ आख्यानासाठी. गडावर समजे जमला असत्याल आख्यानासाठी, आपल्यासाठी खोळंबला असत्याल. बरं नाही दिसत. चल चला चला चला, चला चला. देवाचं दर्शन घेऊ, महाराजाचं दर्शन घेऊ, प्रधानजीचं दर्शन घेऊ. चला 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 चला. ओ, ठेवा ते जागेवर. तुम्ही चला चला, मी येतो. चला 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 चला. म्हाळसा, आख्यानाची पूर्वतयारी झाली आहे, तुला निघायला हवं. हो, निघतेच आहे मी. आज आख्यानात विशेष काही होणार आहे का? का असं का विचारतेस? राजसभेत बरेच लोक येणार आहेत म्हणून म्हटलं. काय ते स्पष्ट सांगलं ते का? मला ठाऊक आहे, दिवसाच्या सुरुवातीलाच तुला तिचा विषय काढलेला आवडत नाही. म्हणजे बानूच्या वाड्यावर चंदनपुरीहून बरेच लोक आले आहेत, आणि ते आज आख्यानाला देखील येणार आहेत म्हणे. हा जेजुरी गड काय आहे, इथली संस्कृती काय आहे हे त्यांना ठाऊक नाही. आणि गडाच्या सुरुवातीलाच ते लोक दिसतात. काय करावं कळत नाही. एक एक करून किती माणसे येतील वाड्यावर सांगता येत नाही. असे कसे येतील? इथले काही नियम आहेत, काही रीतिभाती आहेत. म्हाळसा, अगं सेवक सांगत होते मध्ये मेंढ्या मारून जेवण केलं त्यांनी बानूच्या वाड्यावर. हे ऐकलं तरी शिसारी येते. मी इथे एवढी शुचिरभूतता पाळते, गडावर शाकाहाराशिवाय काही होत नाही. आणि हे असं
म्हाळसा अगं वाड्याबाहेर मेंढ्यांची लोकर पडली होती म्हणे. कधी? झाले काही दिवस. मग मला हे तेव्हा नाही सांगायचं का? काय उपयोग आता त्याचा? तेव्हाच काय ते केलं असतं मी. पुढच्या वेळी सांगेन. आता निघूया. आख्यानाआधी असे विषय काढत जाऊ नकोस. माझी काय अवस्था असते हे कळणार नाही तुला. अगो बाया, माझं तर डोळंच दिपून गेलं की. हा? चल चल. चला चला. अगो बाई. हा? रंग्या. हा. चल मावशी आत. होय होय. चला. हो चला चला. बाबा बाबा बाबा, केवढी जागा आहे ही. देव या गडावर हाय ती म्हणजे ही जागा दैवीच असणार. आणि मग असं असल्यावर इथं नमस्कार केल्या बिगर आत कसं जायचं? काय बी म्हण बानू, किती बी डोळे मोठे करून बघितलं ना तरी ह्यो 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 समद काय डोळ्यात मावणार नाही बघ. काय ही श्रीमंती म्हणायची का काय? अगं शेवंते, हात निस्ती श्रीमंती नाही ग, हा माणसांची श्रीमंती आहे. सोन्यासारखी माणसं आहेत हात. गणोबा समजा आल्या माहिती बाई. येते ती. बर बानाई, हे कोण म्हणायचं? अहो या शेवंत मावशी आमच्या वस्तीवरल्या. बरं का गणुबा, माझी आई आहे. देवाचं दर्शन घ्यायला आली. आणि ही गंगी, रांग्याची बायको. वय का पाहुणं काय सांगितलं नाही? ते आता सांगायचं राहिलंच तेवढं. बर का मावशी, ही गणोबा गडावर कुणासनी काय हवं काय न ग हे त्यासनी ठाव असतंय. तेच बघत्यात समज. आणि बरं काय ह्यांच्यामुळेच मला गावात जागा मिळाली राहायला. हा सवय लई उपकार झाले बघा. अव उपकार कसलं, बानाईचं पाहुणा आहे ती तुम्ही. असं बोलू नका सा. तुम्हाला काय हो असल नसल ते सांगा. होय होय. येतो. चल मावशी चला. चल चल. आख्यानाला अजून उशीर व्हायला नको. अजून कोणी यायचं आहे का?